मंदा, काय मम्मी? ते भांडेच ना घासतो मी, त्याचं नको टेन्शन घेऊ तू. काही नाही, इथंच आले होते मी, ते कपडे राहिले होते माझ्या बाथरूममधले धुवायचे, ते कपडे धुतले माझे, घासते मी ते भांडे. म्हणते तुला असं वाटत नाही का व, ती भांडे कुंडे घासत बसल्यापेक्षा, त्या भावजाईच्या हाताखाली त्याचे धुणं धुत बसल्यापेक्षा तुला तुझ्या घरचं करावं असं वाटत नाही का मंदा? हा, अजूनही तुझे डोळे उघडत नाहीत का? मी काय करू मम्मी, मी खूप चुकली. मी फोन लावला गेले पण मी फोनही घेत नाहीत. मग आता लढाकायला लागते, डबल लाव फोन. हा, सारखा लावत राह फोन, घेतीलच, बोलतील, खेकसतील, हा, शिव्या देतील, ऐका बाई. हा, पाहिलं ना, अव बाईच्या जीवाले माणसाशिवाय काही किंमत नाही. जी बाई घरी सुखी असते की नाही, नवऱ्याच्या घरी ठाटात असते ना, तिचाच लाड माहेरात असते बाई, हे ध्यानात ठेवतो हमेशा. नाही तर माहेरात कुत्रे हाल खात नाहीत, एवढा अपमान करतात भाऊ भाऊजया. पाहिलं ना तुव्यात, आ, पाहिलं ना कसे रंग बदलतात भावायचे, कसे रंग बदलतात भाव जायचे. हा, हे तर सुरुवात आहे बाई. हा, याच्यावर विचार कर, कर विचार की तुझ्या घरचे तो असं कसं वागतात, तुझ्या माहेरातले कसे वागून राहिले. किती झालं तरी बाई माहेर आहे माहेर आहे, सासर आहे सासर आहे. कोण म्हणतात माहेर फक्त 2च दिवसाचं गोड राहते. अव जुने लोक सांगून गेले तर काही मॅट नाही आम्ही. हा, कसंही असो, नवऱ्याचं घर आहे नवऱ्याचं घर असते बाई. तर ती हजावून बजावून भांडून तांडून तर ती बाईला जो मान आहे तो ती नाही मा. खरंच मम्मी, मी यायची मुंबईवरून तर किती थाट असायचा माझा. हा, दादा घ्यायला, आणि रवी मला आवडते ते आणायचा. त्याच्या बायकाची ते हिंमत नव्हती माझ्या समोर बोलायची. पण आता पहा ना, ती मोहिनी वहिनी किती टच बोलते. ते रश्मीनं धडकन कपडे आणून टाकले माझ्याजवळ, धुवा हे, कालचे कपडे निघाले नाही. मी का कामवाली आहे का मम्मी? हा, मला माझ्या घरी कधी कपडे धुवायचं काम नाही पडलं, कधीच मी कपडे नाही धुतले मशीन मध्येच. आणि इकडे सासरी आली ना तर मला कधीच कामं नाही करायला लागले. माझी जाऊ सगळे कामं करायची. कशाला उगाच माझ्या नंदा पण कामं करायच्या ग, पण मला नाही कधी म्हटलं कोणी काम कर. अशी वागणूक तर मला सासरी पण नाही मिळाली, जशी वागणूक आज मला माझ्या माहेरी मिळून राहिली. बाई मग मी तुला तेच सांगतो, तू मुंबईने येत जाय थाटात, म्हणून तुला ती बसायला पाठ असत जाय. आज कळलं त्याले की तू भांडणं करून आली, तू आज तर थिएटर तो पाहत नाही, तर ती तुला कसा मान भेटीन माव. तुला सांगून काय राहिले मी, बापाचा पैसा भावाची श्रीमंती बाईच्या काही कामाची नाही बाई. तो दुरून दिसणारा डोंगर आहे, तो दुरूनच साजरा दिसते, तर ती गेलं की पायात काटे बसतातच. हेच तर मी तुला सांगून राहिली माय, पण तुला कळते काय? आ, तू तर आला तोरातच होती, मा पप्पाची श्रीमंती, मा बाप पप्पाची फॅक्टरी, मा पप्पाची गाडी. अव ते समज त्याचं होय माय. तू म्हणशील आता माय काय मा पोरीचं का नाही का हाय, पण ते कसं तुम्ही तुमच्या घरी खुश राहा सुखी राहा मग समजा तुमचं हाय. ते तसं नाही चालत माय. तुम्ही आता काही म्हणा, किती शिका सवरान, किती कायदे कानून आले, काही झालं तरी जे जुनं लागेल आहे ते लागेलच आहे. बाईले घरी नवऱ्याच्या घरी मान असला, त्याच्या घरी सुखात नांदती असती रे, की मग माहेरात तिले शिंगलभर चहा भेटते, मानाचा तिले मानपोया भेटते. नाही तर पाहिलं ना बाई. आ, मम्मी पण किती झाली रवीची? हा, तुला येऊन म्हणते मम्मी स्वयंपाक कर, माझ्या बायकोचं डोकं दुखते. हा, त्याची बायको म्हणते किती करू मी, काय काय करू मी, एकटी का मी का जीव देऊ का, एवढे कामं करते का लागे ती, तिच्या कामाला जीव चालला तिचा. हा, तुला स्वयंपाकाला लावतात, ती मोहिनी तिथं फक्त लेकरं घेऊनच बसते. हा, सगळे कामं तुला करायला लावतात. किती बोलला रवी तुला? हा, ते मोहिनी किती बोलली. मग त्यात काय आहे बाई, आता त्याच्या बायकोचं दुखून राहिलं, मग त्याचा जीव तुटते माय. त्याला वाटते की उगाच आता घरात शिल्लक धंदा झाला ना बाई, एक माणूसही म्हणला तरी काय कमी धंदावर राहते काय. मग त्याचा जीव तुटते त्याच्या बायकोसाठी, म्हणून म्हणलं त्यानं, त्यात काय चुकीचं म्हणलं. मम्मी मी कामं करत नाही का, मीच तर सगळे कामं करून राहिली, त्याची बायको काहीच तर करत नाही. आणि उगाच तो आला की नाटक करते फक्त कामाचं, आणि सगळं दिवसभर कामं मीच केले ना, आणि तिचं कशाला डोकं दुखून राहिलं. आणि तुला कसे काय म्हणतात ते कामं कर. आणि माहिती आहे का, वरून ते रश्मी काय म्हणे, करणार नाही तर सांगतील कोणाला, करावंच लागणार आहे मम्मीला स्वयंपाक, करावंच लागणार आहेत मम्मीला कामं. म्हणजे तुला काय कामं करावं लागणार आहेत? मग बरोबर आहे, ते नका ठेका घेतला बाई. आ, कसं असते बाई, आता मोठी लाईनी 2 सुना आहेत मले, दोघीचे तबल्यावर हात ठेवा लागतील. मोठी म्हणेन मी खायला वागून, लाईनी म्हणेन मी खायला वागू. आ, आतापासूनच आम्हाला पुढची सोय लावा लागेल ना माय. मम्मी काय हो बाई? मम्मी तुम्ही सकाळचा रश्मीचा स्वयंपाक होता तेव्हा तुम्ही केला, आता संध्याकाळी माझा स्वयंपाकाची पाळी आहे तर तुम्ही करून नाही राहिलाय ना. म्हणजे तुम्ही रश्मीचं करणार, माझं करणार नाही. मी का ठेका घेतला का तुमच्या सर्वांचं कामं करायला, तुमच्या सर्वांचा स्वयंपाक करायला? बरं माय बाई,
तिच्या अंगचा स्वयंपाक होता म्या केला, तोला बी अंगचा करतो माय, काही ठिकाणा का घेऊ माय बी आम्हाला खाऊ घालायचा ना आम्हाला वागवायचा. म्हणजे मोहिनी, काय तुझ्या जिभेला हाड आहे की नाहीये? काय म्हणते? मम्मीचा पप्पाचा स्वयंपाक करायला ठेका घेतला तू? त्यांचं काही नाहीये का? त्यांचं काही नाहीये का? एवढं आतापासून त्यांना परपट्ट करताय का तुम्ही? त्यांचंच तर आहे सर्व. मग कशी म्हणते की मम्मीचा पप्पाचा स्वयंपाक करायचा तुम्ही ठेका घेतला का? ते बोलायला काही लिमिट आहे की नाहीये तुला? काय वाटते का जरासं अशी बोलते मम्मीला? मंदाताई, आवाज जरासा लहान ठेवा. नाही, ओरडता मला येते. एवढं ज्ञान मला शिकून राहिले, त्यातलं थोडंसं ज्ञानाचा वापर स्वतःच्या घरी केला असता तर चालला असता. तुम्ही पण तुमच्या सासऱ्यांना तेच म्हटलं ना, तुम्ही का ठेका घेतला का त्यांना खाऊ घालायचा? मग आम्ही का ठेका घेतला का तुमच्या मायबापाला खाऊ घालायचा? जसं तुम्ही तुमच्या सासऱ्याला खाऊ ना घालू शकत, तसं आम्ही नाही घालू शकत. माझ्या मम्मी पप्पांचं काही नाहीये का? एवढी मोठी प्रॉपर्टी कमावून ठेवली म्हटलं त्यांनी. हो की, आम्ही कुठं नाही म्हणून राहिलो. तुमच्या मम्मी पप्पांनी एवढी प्रॉपर्टी कमावली तर तुमच्या सासऱ्यांनी काही ना काही कमावलंच. ते काही एकदम काही भुई फुकून नाही थोडे नेजलात. त्यांच्याही घरी काही ना काही आहेच ना. प्रत्येक जण आपापल्या पोरीनं आपापल्या लेकरासाठी करतेच. कोणी खूप मोठी इमारत बांधते तर कोणी छोटंसं घरच बांधते, पण करते जरूर. प्रत्येकच मायबाप करत असतात. मग त्यात एवढा तुम्हाला पुढका आणण्याची काही गरज नाही. मग त्यांनी तेवढं कमावलं तरी तुम्ही त्यांना भाकर नाही घालत, तर मग आम्हाला काय आहे? यांनी थोडंसं शिल्लक कमावलं, त्यात आम्ही काय आलतो का म्हणायला की खूप मोठा कमवा म्हणून? आम्हाला काय घेणं आलं? त्यांना हौस होती म्हणून त्यांनी केलं. मम्मी, श्यामला पहिले फोन कर श्यामला. बघ ही कशी बोलून राहिली. काय झालं? कायच्यासाठी एवढा कल्ला हल्ला चालू आहे? श्याम, दादा बघ तुझी बायको मम्मीला कशी बोलून राहिली. म्हणते मम्मी पप्पांचा स्वयंपाक करणार नाही, त्यांना भाकर घालायचा मी का ठेका घेतला का? ती रश्मी सकाळी म्हणते मी करत नाही, संध्याकाळी ही वहिनी म्हणते मी करत नाही. ही बोलायची पद्धत आहे का याची? म्हणते मम्मी पप्पांनी एवढं कमावलं तर आमच्यावर उपकार केले का म्हणते. एवढी उद्धटासारखी बोलते. चांगलं खडसाव तुझ्या बायकोला. हे बोलणं झालं? म्हणते मम्मी पप्पांचा स्वयंपाक करायचा का ठेका घेतला का म्हणते. मी कशाला करू म्हणते. एवढा कल्ला तू कायले करून राहिले? तिनं काय चुकीचं म्हटलं? जे तू तुझ्या घरी म्हटलं तिनं ते आपल्या घरी म्हटलं. त्यात नवल काय आहे? माझ्या बायकोनं जगाच्या वेगळं केलं का काही? जगाच्या वेगळं म्हटलं का काही? तूच तुझ्या घरी तुझ्या सासऱ्यांना तेच म्हटलंय ना, मग तिनं ते तुझ्या वडिलांना म्हटलं. यात एवढं काही म्हणजे आकाश पाताळ एक करायसारखी काही मोठी गोष्ट नाही झाली. मी म्हटलं काहीतरी खूपच झालं का? चल ग मोहिनी, जास्त डोक्याला त्रास नको देऊ. तुझ्या स्वयंपाक जीवावर आलाय ना, करायचा नाही. ज्याला भूक लागेल तो करेल. हो आली. हो मम्मी, काही नसते बाई, हाताले हात असतात. हे राहाट गाडग असं चालते मंदा. यात काही नवीन का आहे? काय म्हणलं त्या मोहिनीने चुकीचं? जे तू म्हणलं ते तिनं म्हणलं. त्या सासऱ्याला म्हणलं, तिनं तिच्या सासू सासऱ्याला म्हणलं. यात नवीन का आहे? तुला मी हमेशा सांगतो, हे राहाट गाडग असंच चालते बाई. हे चक्र असंच फिरणार आहे. सासऱ्याला बोलताना तुला उलशीक तरी खंत वाटली का? आता जीवाले जरा तरी लागलं का? मायबापाच्या विषयी ऐकलं तर कसं मन कळवळलं. तसंच असते माय. तसंच तो आनंदायला वाटलं अशीन, त्या माणसाला वाटलं अशीन की मा बापाला असं कोण म्हणलं. त्यात त्याचं काय चुकलं? पण तो आलं काय चुकलं याचा विचार तूच कर माय. आणि अतीच करा लागते न अतीच भरा लागते. याचा बी तेवढाच विचार कर. चाल माय, मी काय म्हणू शकतो? माय तर साऱ्या दात खया मा पोरीनं दाबल्या. तू जर साजरी वागली असती माय तर सुनाईले तर टच बोलून सांगलं असतं की पा माय पोरगी कशी साजरी वागते. तुम्हाला तर काही येत नाही असं म्हणलं असतं. आता आपल्याला तर माय चुरमुऱ्याचे लाडू खाऊन राहा लागते. काऊन तर टचकन म्हणतात ना, त्या पोरीले नाही शिकवलं, सुनाईले नाही ज्ञान शिकवता. आपल्याला मुकच राहा लागते माय. चाल माय, सकाळून त्या लाईनीचा स्वयंपाक केला, आता या मोठीच्या अंगचा करतो. ते का तिनं सांगलं ना, आम्ही का ठेका घेतला तुम्हाला खाऊ घालायचा. त्या तसं म्हणलं, तिनं तसं म्हणलं. काय मी कोणाला काय म्हणत नाही माय. ज्याचा विचार त्यानं करा. शेवटी सारायचा रस्ता एकच आहे आणि सारायलाच म्हातारं व्हा लागते, हे बी तेवढं सत्य आहे. उलसं कमवा का लय मोठं कमवा, शेवटी सुना तर तेच म्हणतात. उपकार केला का? आम्ही का म्हणलं होतं? तुझ्या सासऱ्यानं 4 एकर कमावलं, तेव्हा बी त्याला तेच उत्तर दिलं. आणि तुझ्या बाबानं करोडानं कमावलं, तरी बी तुझ्या भावजाईनं तेच उत्तर दिलं. फरक काय झाला? मम्मी सांगू माय बाई, सुनबाई भाजी काय करू? दाखव काय काय केलं. मम्मी आलू वांग्याची भाजीचं सगळं काम सामान काढून ठेवलं, मसाले वाटून ठेवला आणि पटकन तुम्हाला कणिक भिजून देते. नाही कणिक नको भिजू. जाय वय ती येईन ना मागं तू दिसली करताना तर ते मग व्हायचं ना सारं. जाय तू चाली जाय मुकाट्यानं. नाही ना मम्मी, आज सकाळचं काहीच नाहीये. सगळ्या पोळ्या करायला लागतात. तुम्ही थोड्या वेळ म्हणता त्याजवळ बसाना, मी इकडे पटकन पोळ्या टाकते चाली जाते.
तुम्ही एकटा किती करसा? सकाळी एकटा सगळा स्वयंपाक केला तुम्ही. तू मुकी राह, जाय मुकाटन. आली मी तिच्या जवळून, आता डबल नाही जात मी. जाय जाय, केल्या ना का मला कोणतं येऊन राहिलं. जाय, 2 दिवस करतो मी सबन. तुम्ही सांगितलं तसं करा फक्त. मम्मी आली वाटते. हे होय मम्मी, खरंच सॉरी, मी लय बोलली ना मम्मी, मला खराब वाटून राहिलं. अहो मी हा डोक्षेची, तुला म्या सांगलं ना बोलायचं, तू तर मनानं बोलली का? म्या सांगलं म्हणून बोलली, त्या बोलायला काही अर्थ नसते. जय वय मुकाट्यानं, जय मुकाट्यानं सांगितलं ना तुला, तर जण बस म्हणून ती येईन, नाही तर बस का साऱ्या प्लॅनवर पाणी फिरवसान तुम्ही दोघीच्या दोघी. जा बरं, बसा बरं. मा सासून जर मला म्हटलं असतं ना की स्वयंपाक राहू दे जाय बस बाई, मी तर तिचे रोज मुके घेतले असते की माय किती सासू मध्ये नशिबानं चांगली भेटली. तुम्हाला तर तुमची सासू म्हणते जा बसा, तर तुमच्याच्यानं बसवलं जात नाही. काय बाया हात, जावा बसा मुकाट्यानं. तरी पण मम्मी म्हणतात याला. मम्मी पोळ्या म्हटलं मम्मी थोडंशा जरा जास्त तेल लावत जायचं. किती कमी तेल लावता तुम्ही? पोळ्या किती कडक केलत्या. काय आम्ही पोळ्या बनवतो ते किती मस्त बनवतो, तुम्हाला पोळ्या सुद्धा चांगल्या बनवता येत नाहीत. भाजी पण थोडीशी फिक्की करा. सकाळी किती तिखट बनवती बाई. बरं ना माय, आता इतक्या दिवसाचं तुम्ही करत जा माय, तर मग हातून निसडलं. आता करतो ना साजरं, तुम्ही दाखवली शेवटी मला माही जागा. करतो माय बाई. मम्मी राहू दे, मी करते. तसं म्हणतं का? भिजू बाई कणिक, मग आता काय करावं माय. मी जाते बाई, माझे मुलं उठले वाटते. घे ना अजून सुनायला डोक्यावर, किती लाड केला त्या सुनाईचा. पाय ना, दाखवले ना शेवटी देईन त्याचे रंग. सुना असतातच तशा माय. आता तो घरच्या लोकांना तो आले का थोडे लाड केले का? हा, मोठे लोकांची पोरगी आहे, शिकेल आहे म्हणून डोक्यावर वागवलं, शेवटी तुझ्या बी तेले तो रंगच दाखवले ना माय. मग काय आपण काय म्हणता आपल्या सुनवा राहिले. हो बाजूला, करते मी स्वयंपाक, जा बस तू. करत का माय? कर मग. तशी बी माय असे टोंगे दुखून राहिले व मंदा. काय सांगू, सकाळचा स्वयंपाक केला ना, त्या धुणे भांडे केले, मला स्वयंपाक करा लागला माय. अशी टोंगे दुखून राहिले, उभं नाही रावल्या जाऊन राहिलं. पण आता काय करतं माय, ती आली कसं कसं बोलली, काय करतं कराच लागत होता. कर माय, करतं तर कर बरं. मी घंटाक बरं अंग टाकतो बाई व पाजत होती. ते आलू वांग्याची भाजी करायला लागते तर ते चिरसार केलं एका परी म्या. ते मसाल्याचं करत होते, ती हाय वाटते काही वाटेल का हाय नाही ते पाय आता बरोबर. आणि कर माय, लवकर लवकर आटप माय, माणसं आले की जेवायला मागतात मग. हो करते मी. दिले का भिडून? दिली मंदा भिडून. जाण हो ना, लेकरायला घे ना जरसं. जे आई आहे ना तिच्याजवळ, टीव्ही पाय, अंग टाक, दुसरं काही असेल तो घरातला तो धंदा कर. काय माय पोरी आहेत. मम्मी सॉरी हा, मी मनानं काहीच नाही बोलली बरं. मम्मी मला तुमचा लय आदर आहे, मला तुमच्यात लय जीव आहे बरं मम्मी. हवं पाल्यापेक्षा 7 पटीनं माझी तुमच्यात आहे. चालली मोठी. चाल खरं मुकाट्यानं बस. ते ऐकीन अजून. जाय वेळ करतो कर काही असेल धंदा. एवढी मोठी कणी, एवढा मोठा स्वयंपाक करायला लागते. एवढा जर स्वयंपाक असला तर मीनाताईनं मला कधीच नाही एकटीनं करू दिला. कधी करू लागायला यायच्या, मला कधीच एकटीवर एवढा मोठा स्वयंपाक नाही टाकला. आशाताई असोत का सतुताई असोत, एवढा मोठं काम मला एकटीला कधीच नाही. स्वयंपाकात ते म्हटलं तर मी फक्त भाजी गिजी फोडणी दिली तर दिली, नाही तर सगळं त्या करायच्या. इथं तर माझ्या वहिन्या असून सगळं मला करायला लागून राहिलं. खरंच असल्या माहेरापेक्षा तर सासर कधी चांगलं. आणि माझं सासर खरंच चांगलं आहे बरं बाई, खरंच खूप चांगले लोक आहेत ते. हे काय शेवटी यांचे रंग दाखवलेच, भावजाय शेवटी भावजायच असतात. बरोबर आहे आईचं. सासरी बाईला किंमत असली की माहेरीच तिचं कौतुक होते, नाही तर नाही होत. बरोबर आहे. चल बाई करतो स्वयंपाक, नाही तर अजून येऊन बोलतील मला, आईले बोलतील. किती बोलली वहिनी आईले. आज जसं मला खराब वाटलं माझ्यासमोर माझी वहिनी आईला बोलली तर तसंच आशा ताईला असं तर ताईलाही खराब वाटलं असेल. नाही मी त्यांच्या वडिलांना त्यांच्या समोर बोलली तर चुकलंच माझं. खूप चूक झाली माझ्याच्यानं. पण आता मला माफी मागायला चान्स नाही. माझा फोनही नीट घेऊन राहिले. किती फोन केला, सॉरी म्हणते म्हटलं तर सॉरी म्हणायला सुद्धा फोन नाही घेऊन राहिले. एवढं एवढं माझं खूप चुकलं, खरंच चुकलं. आता मी सॉरी कधी म्हणू, मला फोन सुद्धा घेत नाहीत. आता मला हा पश्चाताप होऊन राहिला आहे. मी कसं सांगू, कसं मी आता मामाजीला सॉरी म्हणू, कसं मी सतुताईले आशा ताईले सॉरी म्हणू. हेच तर फोन नाही घेऊन राहिले तर तेले फोन करायची तर माझी हिंमतही निघून राहिली की मी मीनाताईला फोन करेन का आशा ताईला फोन करेन. माझी ती हिंमतच नाही होऊन राहिली कोणाला फोन लावायची. कसं होईल माझं आता.